माझे पती असणारे कुठे आहेत अशा प्रकारचं काही नसणार कुणी त्या ठिकाणी असणारी ती ऐकून लागू शकत नाही का अशा प्रकारचं असणारं तिथे मातेच्या मनामध्ये एक विचार त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. श्रीराम गेला माझे जर रामपती जर या ठिकाणी असते तर मला सोडण्यासाठी असणारे या ठिकाणी आले असते. काय येत नाही, काय येत नाही, मुद्रा या ठिकाणी का बोलत नाही, माझ्या रामाचं बरं वाईट तर नाही झालं अशा प्रकारचे विचार मातेच्या मनामध्ये येऊ लागलेले आहे. की एका वाणामध्ये असणारा त्रिलोकी स्वर्ग मुक्ती आणि पाताळ या ठिकाणी असणारा सर्वांचा नाश करू शकतात. परंतु माझ्या रामाचं काही झालं बरं वाईट झालं नाही. काय माझ्या रामाला झालं का मला या ठिकाणी असणारं सोडण्यासाठी येत नाही. माझी ही अगदी सुद्धा मला रामाबद्दल असणारं काही प्रिय सांगत नाही, का बोलत नाही, का नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी सीता माते त्या ठिकाणी असणाऱ्या अंगठी जवळ प्रिय बोलू लागलेली आहे. वाईट शब्दाने माझ्या लक्ष्मणाला बोलले म्हणून माझ्यावर असणारे माझे पती असणारे प्रभू रामचंद्र या ठिकाणी माझ्यावर रागवले की काय असणारे ते परलोकाला गेले की काय येत नाही, काय या ठिकाणी मला सोडवण्यासाठी येत नाही, अंगे तू का बोलत नाही, का बोलत नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हणू लागले. हरणाच्या पाठीमागे लागले असणाऱ्या झोपडीमध्ये एक होती ते वेळेस असणाऱ्या रावणाने माझं हरण केलं. हरण केल्याच्या नंतर मी त्या झोपडीमध्ये परत राम आल्याच्या नंतर लक्ष्मण आल्याच्या नंतर त्या झोपडीकडे पाहिलं तर असणारं काहीच दिसत नाही, सीता दिसत नाही. म्हणून का माझ्या रामाला लक्ष्मणाला दुःख झालं की काय. तू का म्हणून धरलेला आहे माझ्याबरोबर, तू का बोलत नाही, ज्या आणखी तुम्हाला बोलत नाही त्या तू असणारे माझे पती असणारे राम नक्कीच या जगतामध्ये नाही असं त्या ठिकाणी सीता म्हणू लागली. पतीला त्या ठिकाणी असणारं वाटलं असं की राम झाले असून सुद्धा त्या ठिकाणी असणारं वाचू शकत नाही. माझ्या पत्नी असणारी पत्नी असणारी त्या ठिकाणी त्यांच्यापासून दूर झाली, त्याचा असणारा विरह झाला की काय. म्हणून त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मण या ठिकाणी मला सोडवण्यासाठी का येत नाही, का येत नाही. माझे दुःखे दुःख रामाने त्या ठिकाणी असणार या ठिकाणी आता येता येत नाही. रामाने असणार दुःख आतमध्ये घेऊन घेऊन घेऊन
माझ्या असणाऱ्या दुःखामध्ये सहभागी होऊन असणारा प्राण ते नसतं अन्न त्याग त्याच्यामुळे माझ्या रामाचा आणि लक्ष्मणाचा प्राण गेला की काय? सीता सीता क्रंदली प्राण सांडिला नागरी मागता पाणी पाणी दाना गुटणी निवाले माझा तर राम असणारे सीता 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 म्हणत असताना त्या ठिकाणी त्यांनी मागताना प्राण सोडला की काय? म्हणून तर त्या ठिकाणी त्यांना पश्चाताप झाला आणि पश्चातापामध्ये असणारा प्राण सोडून गेले ती काय? कशामुळे राम आणि मी या ठिकाणी माझ्याकडे येत नाही ही अंती सुद्धा मला काहीच असणाऱ्या गोष्ट का सांगत नाही? मदन देवला पडला कुटी दोघे झाले कडे लटी आदवासे स्वेगातली कोटी गेला कंडी गळपाचा माझ्या रामाने असणाऱ्या पंचवटीला असणाऱ्या झोपडीकडे पाहिल्याच्या नंतर त्याच्यामुळे असणारा रामाने असणारा प्राण ते त्याला की काय की असणारा कडे लोट केला की काय अशा प्रकारचे अनेक विचार असणारे किंवा असणाऱ्या माझ्या रामाने असणारी गळफास घेऊन त्या ठिकाणी आपला आत्मदेह त्या ठिकाणी त्यागला की काय केलं माझ्या रामाने? काय नाही माझे राम? पर्वताकडे प्रचंड दोन्ही दोन्ही गातल्या मुरकुंडी ते देवाळी झाले घरवडी दुःख निर्वडी निवाले माझा असताना झाल्यानंतर माझ्या रामाला त्या ठिकाणी सहन न झाल्यामुळे असणारा कडे लोट केला की क्या असणाऱ्या माझ्या रामाने असणारा प्राणाचा त्याग केला की काय? का म्हणून माझे राम माझ्याकडे येत नाही? ते नववीर दोघे निघाले शूळ जागुलके पुढे अद्वारावरे गेले पुढे चळविरोकडे मागले असणारे राम आणि लक्ष्मण असणारे जसे असणारे वाघ असणारे सिंह असणारे अशा प्रकारचे असणारे कठीण आहे दुर्धर वाण आहे किंवा असणाऱ्या रामाने असणारा काही घात केला की काय? रामाने असणारा रामावर असणाऱ्या लक्ष्मणावर असणारा आघात करून त्यांना त्या ठिकाणी संपवलं की काय? म्हणून तर येत नसतील